विसरण पडावा. किती जरी संकट आलं, किती जरी आपल्यावर कधी आणीबाणीचा प्रसंग आला, तरी देवाचा मात्र विसर पडू द्यायचा नाही. म्हणजे देवाची आठवण करायची. सुख दुःखामध्ये लोक देवाचं नाव घेतात. दुःखातच नाव घेतलं पाहिजे असं नाही, सुखातही देवाचं नाव घ्यावं. का घ्यावं? मागे पुढे उभा राय सांभाळित, मागे पुढे उभा राय मागे पुढे उभा असतो. मागे पुढे याचा अर्थ फक्त मागे आणि पुढे, याचा अर्थ असा सर्व दिशेने तो भगवान परमात्मा. बरोबर आहे. 10 दिशा आहेत, सर्वीकडे तो भगवान परमात्मा असतो. हरीच्या दासा हरी दाही दिशा, 10 दिशांना तो भगवान परमात्मा असतो. म्हणून त्याचा आपण कधीही विसर पडू द्यायचा नाही. म्हणून देवाची आठवण नेहमी केली पाहिजे. एक सांगू, देवाचा विसर केव्हा पडतो? आपली परिस्थिती जर बदलली, हो, जर धनवान झाला, एखादं मोठं पद प्राप्त झालं, तर तो देवाला विसरतो. तेव्हा तो देवाला विसरतो. किंवा दुःखातून तो सुखात आल्यावर देवाला विसरतो. म्हणून आपल्याला तुकोबाराय मार्गदर्शन सांगतात, बाबा कसाही प्रसंग आला तरी देवाला मात्र विसरायचं नाही. हेच तुकोबाराय दान मागतात. हेची दान देगा देवा, तुझा विसर न पडावा. देवाचा जर विसर पडला, त्याच्यासारखी जीवनामध्ये मोठी हानी दुसरी कोणतीच नाही. भगवंताचा आपल्याला विसर पडू नये. विसरली दया थोर झाली हानी, पचतील खाणे 84च्या. देवाला जर विसरलो तर पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. किती वेळा जन्माव यावे, नित्य व्हावे भजित. म्हणून देवाला विसरायचं नाही. ठीक आहे, तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्मा सांगतात, तुकोबाराय ठीक आहे, तुम्हाला मी विसर पडू देणार नाही. कदाचित मला तुमचा विसर पडला, पण तुम्हाला मात्र माझा विसर पडू देऊ नका. तुकोबाराय देवाला सांगतात, कदाचित मला प्रपंचाच्या व्यापात मला कदाचित तुझा विसर पडेल. तसं विसर तर तुकोबारायांना कधी पडणार नाही. पण तुकोबाराय म्हणतायत नम्रतेने, जर मला विसर पडला, पण देवा तुला मात्र माझा विसर पडता कामा नये. मग काय करणार? तुकोबाराय सांगतात, देवा मी एकच करणार, तुझे गुणगान गायन करणार. गुणगान